ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण जी 5000 प्रश्नांची सिरियल चालू केलेली होती त्या सिरियलमधील हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि या प्रश्नांमध्ये सर्व घटकांचा समावेश असणार आहे आणि हे प्रश्न सर्व MPSC पॅटर्ननुसार असणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेतील कलम 169 कोणत्या बाबीशी संबंधित आहे? ऑप्शन ए राज्य विधान परिषदेची निर्मिती किंवा रद्द करणे, ऑप्शन बी राज्यपालांची नियुक्ती, ऑप्शन सी राज्य विधानसभेचा कार्यकाळ आणि ऑप्शन डी राज्यातील राष्ट्रपती राजवट. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राज्य विधान परिषदेची निर्मिती किंवा रद्द करणे. आपण थोडक्यात या उत्तराचं स्पष्टीकरण पाहूया. कलम 169 नुसार एखाद्या राज्यात विधान परिषद निर्माण करणे किंवा अस्तित्वातील विधान परिषद रद्द करणे याबाबत संसद कायदा करू शकते आणि त्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव मंजूर केलेला असणे आवश्यक आहे. कलम 169 विधान परिषद निर्मिती रद्द यासाठी आहे. राज्य विधानसभा हे प्रथम विशेष बहुमताने ठराव करते. अंतिम कायदा हा संसद करते. विधान परिषद ही राज्यातील द्विसदनी विधिमंडळाचा भाग आहे आणि आपल्या महाराष्ट्रात विधान परिषद अस्तित्वात आहे. पुढील प्रश्न, राज्यपालांच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकाराबाबत योग्य पर्याय कोणता? अध्यादेश काढण्याच्या अधिकाराबाबत योग्य पर्याय कोणता? ऑप्शन ए कलम 123, ऑप्शन बी कलम 213, ऑप्शन सी कलम 214 आणि ऑप्शन डी कलम 356. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम 213. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसताना तातडीची परिस्थिती असल्यास राज्यपाल कलम 213 अंतर्गत अध्यादेश जारी करू शकतात. कलम 213 हा राज्यपालांचा अध्यादेश अधिकार आहे. कलम 123 नुसार राष्ट्रपतींचा अध्यादेश अधिकार. अध्यादेश हा तात्पुरत्या स्वरूपाचा कायदेशीर प्रभाव आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर अध्यादेश विधिमंडळासमोर ठेवावा लागतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी घटनात्मक पदाधिकारी आणि त्यांची नियुक्ती करणारी व्यक्ती यांची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी विचारलेली आहे. ऑप्शन ए भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक राष्ट्रपती, राज्यपाल राष्ट्रपती, ऑप्शन सी मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती आणि ऑप्शन डी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री. चुकीची जोडी ओळखायची आहे. सर्वांनी उत्तर 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचे आहेत. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ही चुकीची जोडी आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात, त्यामुळे ऑप्शन डी हे चुकीची जोडी आहे. CAG राष्ट्रपती, राज्यपाल राष्ट्रपती, निवडणूक आयोगाचे आयुक्त राष्ट्रपती करतात, राज्य लोकसेवा आयोग राज्यपाल आणि UPSC राष्ट्रपती. ह्या जोड्या सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पुढील प्रश्न, कॅबिनेट मिशन योजना 1946 संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? ऑप्शन ए या योजनेने भारताचे तात्काळ 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन मान्य केले. ऑप्शन बी या योजनेने भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची कल्पना मांडली. ऑप्शन सी या योजनेने भारताला 1946 मध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि ऑप्शन डी या योजनेचा उद्देश फक्त संस्थानांचे विलिनीकरण करणे हा होता. यातील योग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी या योजनेने भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची कल्पना मांडली. हे विधान योग्य आहे. कॅबिनेट मिशन 1946 ने भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची रचना प्रस्तावित केली आणि या योजनेत भारताच्या राजकीय भवितव्याबाबत महत्त्वाची घटनात्मक चौकट मांडण्यात आलेली होती. कॅबिनेट मिशन हे 1946 ला झाले. त्याचे सदस्य स्टॅफर्ड क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स, AV अलेक्झांडर. संविधान सभा निर्मितीची योजना स्वातंत्र्य 1947 मध्ये आणि संविधान सभा हे भारतीय संविधानाची निर्मिती करणारी संस्था आहे. पुढील प्रश्न, पुणे करार 1932 मुख्यतः कोणत्या प्रश्नाशी संबंधित होता? 1932 चा पुणे करार हा कोणत्या प्रश्नाशी संबंधित होता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दलित वर्गाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न याच्याशी संबंधित होता. 1932 च्या पुणे कराराचा संबंध दलित वर्गाच्या राजकीय प्रतिनिधित्वाशी होता. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा करार झालेला होता. पुणे करार कधी झाला? 1932 ला. संबंधित व्यक्ती कोण होत्या? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा संदर्भ काय होता? कम्युनल अवॉर्ड. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी त्यांनी संयुक्त मतदारसंघात राखीव जागा होत्या. सामाजिक न्यायाच्या इतिहासातील ही महत्त्वाची घटना होती. प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया.
सातवाहनांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन ए, सातवाहनांची राजधानी सुरुवातीपासूनच रायगड होती. ऑप्शन बी, सातवाहन राजवटीत प्राकृत भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. ऑप्शन सी, सातवाहनांनी महाराष्ट्रावर कोणतेही राज्य केले नाही. आणि ऑप्शन डी, सातवाहनांचा संबंध केवळ मध्ययुगीन महाराष्ट्राशी होता. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सातवाहन राजवटीत प्राकृत भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. सातवाहन हे दख्खनमधील प्राचीन महत्त्वाचे राजघराणे होते. महत्त्वाचा प्रश्न आहे. सातवाहन हे दख्खनमधील प्राचीन महत्त्वाचे राजघराणे होते आणि त्यांच्या काळात प्राकृत भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. गौतमीपुत्र सातकर्णी हा प्रसिद्ध सातवाहन राजा होता. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. प्रसिद्ध सातवाहन राजा कोण होता? गौतमीपुत्र सातकर्णी हा प्रसिद्ध सातवाहन राजा होता. सातवाहन प्राचीन दख्खन प्रमुख शासक कोण होता? गौतमीपुत्र सातकर्णी हा होता. प्राकृत महत्त्वाची भाषा होती. नाणेघाट हा सातवाहन इतिहासासाठी महत्त्वाचे आहे आणि व्यापार व बौद्ध स्थापत्य हे सातवाहन काळाशी संबंधित होते. पुढील प्रश्न पाहूया. अजिंठा लेण्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक विधान ओळखायचे आहे. अजिंठा लेणी केवळ जैन धर्माशी संबंधित आहेत. ऑप्शन बी, अजिंठा लेण्यांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित चित्रे व शिल्पे आढळतात. ऑप्शन सी, अजिंठा लेणी केवळ मराठा काळात बांधली गेली. आणि ऑप्शन डी, अजिंठा लेणी समुद्र किनाऱ्यावरती आहेत. अचूक विधान ओळखायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अजिंठा लेण्यांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित चित्रे आणि शिल्पे आढळतात. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अजिंठा लेण्यांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित चित्र, विहार, शिल्पे आणि भित्तिचित्रे आढळतात. विशेषतः जातक कथांवरील चित्रे प्रसिद्ध आहेत. अजिंठा लेणी ही बौद्ध लेणी म्हणून ओळखली जातात. त्यांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते आणि चित्रे जातक कथाशी संबंधित आहेत अजिंठा लेण्यांमध्ये. आणि वाकाटक काळ हा अजिंठ्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. सर्व माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओ पाहायचे आहेत. पुढील प्रश्न. खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती? कोयना, प्रवरा, वैना आणि वारणा. 3 ते 4 सेकंदात सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. गोदावरी नदीची उपनदी परीक्षेमध्ये वारंवार येणारे प्रश्न आहेत, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, प्रवरा. गोदावरीच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्यांपैकी प्रवरा ही महत्त्वाची उपनदी आहे. प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे. कोयना ही कृष्णेची उपनदी आहे. वारणा ही कृष्णा नदीची प्रणाली आहे. वैना ही कृष्णा नदीची प्रणाली आहे. आणि गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नदी आहे. महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी अभ्यास करायचा आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पर्जन्यमानाच्या वितरणाबाबत योग्य विधान कोणते? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाच्या वितरणाबाबत योग्य विधान कोणते? ऑप्शन ए, संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर समान पर्जन्यमान असते. ऑप्शन बी, पश्चिम घाटाच्या पवनाभिमुख बाजूस अधिक पाऊस पडतो. ऑप्शन सी, कोकणापेक्षा सह्याद्रीच्या पवनाभिमुख बाजूस नेहमी कमी पाऊस पडतो. आणि ऑप्शन डी, विदर्भात मान्सूनचा कोणताही प्रभाव नसतो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पश्चिम घाटाच्या पवनाभिमुख बाजूस अधिक पाऊस पडतो. नैऋत्य मान्सूनचे वारे हे पश्चिम घाटावर आढळल्यामुळे पवनाभिमुख पश्चिम बाजूस अधिक ऑरोग्राफिक पाऊस पडतो आणि त्याच्या पूर्वेकडील भागात पर्जन्य छायेचा प्रभाव दिसतो. पश्चिम घाटात ऑरोग्राफिक पाऊस पडतो. पवनाभिमुख बाजू ही अधिक पर्जन्याची असते. पूर्वेकडील बाजू ही पर्जन्य छाया म्हणून ओळखली जाते. तसेच कोकण हे महाराष्ट्रातील अधिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढील प्रश्न. काळ्या मातीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलेले आहे. पहिलं विधान, तिला रेगूर माती असेही म्हणतात. दुसरं विधान, तिची जलधारण क्षमता तुलनेने चांगली आहे. तिसरं विधान, ती बेसाल्टच्या अपक्षयांशी संबंधित आहे. आणि चौथं विधान, ती अत्यंत वालुकामय आणि जलधारण क्षमता अत्यल्प असलेली माती आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हे चुकीचे विधान आहे. काळी माती ही रेगूर माती म्हणून ओळखली जाते. तिची जलधारण क्षमता ही तुलनेने चांगली असून ते बेसाल्ट खडकाच्या अपक्षयापासून संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन डी हे आपलं उत्तर चुकीचं आहे. काळी माती तिला रेगूर मृदा असेही म्हणतात. ती बेसाल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार झालेली आहे आणि कापूस हे ते महत्त्वाचं पीक घेतलं जातं. तिची जलधारण क्षमता ही चांगली आहे आणि उन्हाळ्यात तिला भेगा पडण्याची प्रवृत्ती असते. पुढील प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेतील महसुली तूट म्हणजे काय? महसुली तूट म्हणजे काय? ऑप्शन ए, एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक.
ऑप्शन बी महसुली खर्च आणि महसुली प्राप्ती यांतील फरक, की ऑप्शन सी फक्त भांडवली खर्चातील तूट आणि ऑप्शन डी निर्यात आणि आयातातील फरक. कशाला म्हणतात महसुली तूट? सर्वांनी उत्तर 3 ते 4 सेकंदात कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. महसुली खर्च आणि महसुली प्राप्ती यातील फरक म्हणजेच महसुली तूट होय. महसुली तूट बरोबर महसुली खर्च वजा महसुली प्राप्ती. महसुली प्राप्तीपेक्षा महसुली खर्च अधिक असल्यास महसुली तूट निर्माण होते. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. महसुली प्राप्ती ही कर व करेतर प्राप्ती इत्यादींवरती अवलंबून असते. महसुली खर्च हा नियमित किंवा चालू स्वरूपाचा खर्च असतो. महसुली तूट ही सरकारच्या चालू उत्पन्न खर्चातील असमतोल असते आणि राजकोषीय तूट यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. पुढील प्रश्न, मानवी विकास निर्देशांक म्हणजे HDI मध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत? ऑप्शन ए आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न, ऑप्शन बी फक्त GDP आणि लोकसंख्या, ऑप्शन सी फक्त बेरोजगारी आणि महागाई, ऑप्शन डी फक्त निर्यात आणि आयात. कोणते घटक समाविष्ट असतात HDI मध्ये? सर्वांनी 3 ते 4 सेकंदात उत्तर कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न हे HDI मध्ये समाविष्ट असतात. HDI मध्ये मानवी विकासाच्या 3 मूलभूत आयामांचा विचार केला जातो: दीर्घ व निरोगी जीवन, शिक्षण आणि जीवन योग्य जीवनमान यांचा विचार केला जातो. आरोग्य जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान, शिक्षण हे शिक्षणाशी संबंधित निर्देशांक, जीवनमान प्रति व्यक्ती उत्पन्नाशी संबंधित निर्देशक. HDI हा UNDP शी संबंधित असतो आणि GDP हा एकट्याने मानवी विकासाचे संपूर्ण चित्र दिसत नाही. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणात CRR वाढवल्यास सामान्यतः काय परिणाम होऊ शकतो? बघा, अशा बँकेच्या बाबत किंवा मानवी विकास निर्देशांक याबाबत वारंवार प्रश्न एक्झाममध्ये विचारले आहेत. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावायचा आहे. महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणात CRR वाढवल्यास सामान्यतः काय परिणाम होऊ शकतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बँकांकडे कर्ज देण्यासाठी उपलब्ध निधी कमी होऊ शकतो जर CRR वाढल्यास. CRR वाढल्यास बँकांना त्यांच्या ठेवींचा मोठा भाग हा RBI कडे राखीव ठेवावा लागतो आणि त्यामुळे कर्ज देण्यासाठी उपलब्ध निधी कमी होण्याची शक्यता असते. आता CRR चा लॉंग फॉर्म कॅश रिझर्व्ह रेशो. CRR वाढल्यास तरलता कमी करण्याचा प्रयत्न. CRR कमी झाला तर तरलता वाढण्याची शक्यता असते आणि RBI ने मौद्रिक धोरणाचे प्रमुख प्रतीकीकरण केले जाते. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणात वनस्पती वातावरणातून मुख्यतः कोणता वायू शोषून घेतात? महत्त्वाचा प्रश्न आहे GK मधला विज्ञानचा. प्रकाश संश्लेषणात वनस्पती वातावरणातून मुख्यतः कोणता वायू शोषून घेतात? ऑप्शन ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड आणि डी हायड्रोजन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत हिरव्या वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वापरून प्रकाश ऊर्जेच्या सहाय्याने अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असते. क्लोरोफिल हे प्रकाश ऊर्जा शोषून घेते. ग्लुकोज हे तयार होणाऱ्या प्रमुख सेंद्रिय पदार्थांपैकी एक असते आणि ऑक्सिजन हे या प्रक्रियेत उत्पादन म्हणून बाहेर पडतो. ऑक्सिजन हा या प्रक्रियेतून उत्पादक म्हणून बाहेर पडतो. पुढील प्रश्न पाहूया. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य कोणते आहे? हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य कोणते आहे? ऑप्शन ए रक्त गोठवणे, बी ऑक्सिजन वाहून नेणे, ऑप्शन सी हार्मोन्स तयार करणे, ऑप्शन डी पचनक्रिया करणे. याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी ऑक्सिजन वाहून नेणे. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे प्रथिन असून त्याचे प्रमुख कार्य ऑक्सिजनचे वहन करणे हे आहे. हिमोग्लोबिन हे कुठे आढळतात? लाल रक्तपेशींमध्ये. लोह हे हिमोग्लोबिनचा एक महत्त्वाचा घटक आहे. ऑक्सिजन फुफ्फुसातून ऊतीपर्यंत पोहोचवला जातो. कार्बन डायऑक्साईड हा काही प्रमाणात परत वाहून नेण्यास मदत करतो. पुढील प्रश्न, जैवविविधतेच्या संदर्भात स्थानिक प्रजाती म्हणजे काय? स्थानिक प्रजाती म्हणजे काय? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरती नैसर्गिकरित्या मर्यादित असलेली प्रजातीच म्हणजे स्थानिक प्रजाती होय. एखादी प्रजाती विशिष्ट भौगोलिक प्रदेशात नैसर्गिकरित्या मर्यादित असेल तर तिला स्थानिक प्रजाती असे
पुढील प्रश्न, महसूल प्रशासनात फेरफार नोंदीचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए, जमिनीच्या हक्कातील बदल महसूल अभिलेखात नोंदवणे. ऑप्शन बी, हवामान बदलाची नोंद करणे. ऑप्शन सी, पिकांच्या उत्पादनाचा बाजारभाव निश्चित करणे. ऑप्शन डी, गावाची लोकसंख्या मोजणे. फेरफार नोंदीचा मुख्य उद्देश कोणता आहे? सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी 3 ते 4 सेकंदात उत्तर कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जमिनीच्या हक्कातील बदल महसूल अभिलेखात नोंदवणे. जमिनीच्या हक्कामध्ये विक्री, वारसा, वाटणी तसेच भेट इत्यादीमुळे बदल झाल्यास त्या बदलाची महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी फेरफार प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. महत्त्वाचे पॉईंट पाहूया. फेरफार, त्यालाच म्युटेशन असेही म्हणतात. वारसा, फेरफाराचे प्रमुख कारण आहे. विक्री, हे सुद्धा फेरफाराचे प्रमुख कारण आहे. वाटणी झाल्यास तरी पण फेरफार करणे महत्त्वाचे आहे. आणि महसूल अभिलेख जमीन हक्कांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. पुढील प्रश्न पाहूया. गाव नमुना 12 या मुख्यतः कशाशी संबंधित आहे? गाव नमुना 12 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, गावातील पिकाच्या नोंदणी. बी, जन्म मृत्यू नोंदणी. सी, ग्रामपंचायत निवडणूक. आणि डी, गावातील शाळांची संख्या. कशाशी संबंधित आहे गाव नमुना 12? सर्वांनी उत्तर कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गावातील पिकांच्या नोंदणी. गाव नमुना 12 हा जमिनीवरील पिकाच्या नोंदणीशी संबंधित महत्त्वाचा महसूल नमुना आहे. 7/12 उतार्यावरील पीक विषयक माहितीशी त्याचा संबंध आहे. आता महत्त्वाचे पॉईंट पाहूया. गाव नमुना 12 हे पीक नोंदीशी संबंधित आहे. गाव नमुना 7 हा हक्क किंवा धारणा संबंधित माहितीशी संबंधित आहे. 7/12 हा नमुना 7 आणि नमुना 12 याच्याशी संबंधित आहे. आणि पीक पाहणी म्हणजेच पिकांची प्रत्यक्ष नोंद करण्याची प्रक्रिया असते. पुढील प्रश्न, ग्रामसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे? विधान पहिलं, ग्रामसभेत फक्त ग्रामपंचायत सदस्य असतात. विधान दुसरं, ग्रामसभा ही संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांची संस्था आहे. विधान तिसरं, ग्रामसभेचा ग्रामपंचायतीशी कोणताही संबंध नाही. आणि विधान चौथं, ग्रामसभा ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. योग्य विधान ओळखायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन बी, ग्रामसभा ही संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांची संस्था आहे. ग्रामसभा ही संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार यादीत नोंद असलेल्या व्यक्तींची संस्था आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामसभेला लोकसहभागाचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. महत्त्वाचे पॉईंट, ग्रामसभा कलम 243A, ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडून आलेली संस्था आहे. ग्रामसभा ही मतदारांचा व्यापक समूह असते. आणि 73वी घटना दुरुस्ती पंचायत राजाला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. पुढील प्रश्न, आपत्ती व्यवस्थापनातील रिकव्हरी टप्प्याचा योग्य अर्थ कोणता? रिकव्हरी टप्प्याचा योग्य अर्थ कोणता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपत्तीनंतर सामान्य जीवन व पायाभूत सुविधा पूर्ववत करण्याची प्रक्रिया म्हणजेच रिकव्हरी होय. आपत्तीनंतर बाधित भागातील पायाभूत सुविधा, उपजीविका आणि सामान्य जीवन पुन्हा पूर्ववत करण्याची प्रक्रिया म्हणजे रिकव्हरी होय. आता बघा महत्त्वाचे पॉईंट, मिटिगेशन म्हणजे काय? नुकसानाचा संभाव्य परिणाम कमी करणे. प्रिपेअर्डनेस म्हणजे पूर्वतयारी. रिस्पॉन्स म्हणजे आपत्तीच्या वेळी तात्काळ मदत करणे. रिकव्हरी म्हणजे पुनर्बांधणी व पुनर्वसन. आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे या सर्व टप्प्यांचा समन्वय डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये होतो. व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.